हाय फ्रेंड्स, वेलकम टू आवर व्लॉग. हा फर्स्ट व्लॉग आहे आपला आणि आपण खूप काही गोष्टी दाखवणार आहोत आपल्या जागेची. जसं मी काय काय केलं ह्या जागेत. नंतर ही जागा काही वर्षासाठी बंद होती आणि आता त्याच्यावर एवढे म्हणजे बघू शकता तुम्ही किती गवत आलंय, किती काय आलंय. आता माणसं घेऊन म्हणजे माणसं काय असतील त्यांना घेऊन जे भेटतील त्यांना घेऊन आता हे गवत काढायचं आहे, जेणेकरून आपण परत नीट फिरू शकतो जागेमध्ये. आणि तुम्हाला खूप काय गोष्टी दाखवायच्या आहेत मला. माझ्याबद्दल पण सांगायचं आहे, जागेबद्दल पण सांगायचं आहे कसं काय काय आहे. आणि हा व्लॉग फक्त जागेबद्दल पण नसेल, सगळं असेल त्याच्यात. मी जेवण काय बनवतो, काय खातो, काय फिरतो आणि सगळ्या म्हणजे पॉईंट टू पॉईंट सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगेल. आणि हा व्लॉग म्हणजे सुरुवात आहे आपली. काय चुकलं तर तुम्ही पण म्हणजे मॅनेज करा जरासं. बघू शकता तुम्ही, हा लायनर आहे. ह्याला लायनर बोलतात ह्याला. ह्याच्यामध्ये तलावामध्ये मच्छी सोडलेली होती. आता ह्याच्यात काहीच मच्छी नाही. आम्ही सगळं साफ केलं, काढलं, कारण की तिथे समोर होल पडलेला होता. पाऊस खूप पडल्यामुळे त्यात माती जी सरकून आली तर तिथे होल पडला आणि त्यानंतर त्या भागात पाणी येणं म्हणजे हेच झालं. म्हणजे पाणी राहत नाही त्या भागात, म्हणजे इथे पाणी राहतं. असे आम्ही ह्याच्यात भरपूर मच्छी सोडलेले होते आणि आता काहीच मच्छी नाही आहेत. आता आम्ही परत ह्या कापड काढू, एक दिवस नवीन बसवू किंवा त्याला पॅच मारू आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा सुरुवात करू. हे बघू शकता तुम्ही, इथे नारळाची झाड आहेत. हे सगळं साफ करायचं आहे अजून. आणि इथे पण बघू शकता तुम्ही चिकूचं झाड आहे. पुढे चिकूचं झाड आहे. अजून भरपूर म्हणजे झाडं आहेत. अशी हे नाही, झाडांची काही कमीच नाही आहे. गवतांची पण कमी नाही आता राहिली. गवत पण भरपूर आहे. आणि इथे मल्चिंग पेपर टाकलेला पण त्याचा पण काय उपयोग झाला नाही. इथे पहिला आम्ही हे लावलेले होते, माटाची भाजी लावलेली होती इथे. आणि काही मिरच्या लावलेल्या होत्या. पण आता काहीच नाही राहिलं तिथे. पुन्हा आता मी रोपं तयार करेल छोटी छोटी ह्याची. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा सगळं साफ झाल्यानंतर परत मातीला आपण हे करू, भर देऊ आणि परत एकदा त्याच्यात लावू एकदा परत. बघू शकता तुम्ही जागा कशी आहे ही. खूप सारं गवत आहे, काही बसलेलं असू शकतं. आणि साफ करायची जागा भरपूरच. आणि भरपूरच तुम्हाला भरपूर गोष्टी दाखवायच्या आहेत. हा व्लॉग फर्स्ट आहे, भरपूर गोष्टी येणार आहेत ह्याच्या पुढे पण. सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला, काही झालं तरी. कारण की चॅनलला जेवढं तुम्ही सबस्क्राईब कराल, लाईक कराल, शेअर कराल किंवा जेवढं बघाल तेवढा मला सपोर्ट भेटेल. आणि जेवढा सपोर्ट मला भेटेल तेवढं मी या जागेचं परत म्हणजे बोलतात ना की रिडेव्हलप. म्हणजे आता इथे पोल्ट्री होती, गोट फार्मिंग केली मी, मच्छीचं होतं. आता सध्या मी 1 वर्ष इथे काय केलंच नाही. आणि आता पुढे भरपूर गोष्टी करायच्या आहेत. जेवढा तुम्ही सपोर्ट द्याल, दाखवाल मला, तेवढा मी इथे भरपूर गोष्टी परत 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 सुरू करेल. आणि भरपूर गोष्टी तुम्हाला शिकायला पण भेटतील आणि बघायला पण भेटतील. सबस्क्राईब करायला फक्त विसरू नका. तिथे ती पोल्ट्री आहे, तिथे आम्ही हे सोडलेले, पिल्लं सोडलेले, गावठी बोल होती, गावरान पिल्लं होती. आणि वरती जी शेड दिसते तिथे आम्ही हे सोडलेले होते, बकरे होते आपले. किती गवत आहे. हा एवढा गवत आहे माझ्या मागे. एवढा गवत, ह्याच्याहून डबल गवत निघेल, सगळं साफ होईल. त्याच्यानंतर आपण सगळ्या हळूहळू सगळं नीट करू. की 1 वर्ष मी इथे नव्हतो, मध्ये हा पाऊस पडला आणि ह्या पावसामुळे परत भरपूर गवत आलं. परत मध्ये मी असं येऊन गेलेलो, आंबे काढले. पण आता परत ह्या जागेला आपल्याला भरपूर रिडेव्हलप करायचं आहे. किती गवत आहे बघा. मी ह्याच्यातून पण मी जाऊन ह्याच्यातून त्या बाजूला गेलो, त्या बाजून ह्या बाजूला आलो. कसं असतं की आपण भीती आपल्याला उरत नाही. म्हणजे जेव्हा आपण ज्या ह्याच्यात जाऊ ना, तर साधारण माणूस ह्याच्यातून जाताना खूप घाबरेल की कशात पाय पडला, काय होईल काय होईल. तर बघू शकता जागा बघा कशी आहे. बघा साईडचं बघा, व्ह्यू बघा कसा आहे. म्हणजे बसला ना माणूस इथे एकदम बेस्ट.
मगाशी जरा जरा पाऊस पडत होता, पाऊस पडायला पाहिजे. भरपूर घाम फुटलाय मला पण, बघू शकता भरपूर घाम फुटलाय. अजून पण भरपूर भरपूर गोष्टी आहेत वरती दाखवण्यासारखे, पण बोललो की हळूहळू दाखवू. आपलं एकदमच सगळं बोलतात ना, एकदमच जेवायचं नसतं, हळूहळूच खायचं असतं. हळूहळू सगळं दाखवू. व्लॉग आपला सुरुवात आहे. हा पहिला व्लॉग आहे, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्लॉग अजून संपला नाही आहे, पूर्ण व्लॉग बघा. भरपूर रान गोष्टी दिसतील तुम्हाला, खुबे दिसतील. त्यानंतर सध्या आम्ही खुबे आणलेत, खुबे पण दाखवेल तुम्हाला. त्यानंतर चिंबोरे आहेत, मोठे आहेत, ते अजून काय पकडले नाही आहेत. पकडेल, कसं पकडेल काय, समजा गेलो कोणाबरोबर तरी पकडायला, तर मी तुम्हाला ते पण दाखवेल त्याच्यात. तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. चिक्कूचे झाड आहेत, मगाशी बोललो ना चिक्कू लागलेत. चिक्कू पुढे पण आहे झाड. हे बघा चिक्कू, ते पण आहेत बघा. चिक्कूचं झाड आहे, बघू शकता माझ्या मागे हा चिक्कूचं झाड आहे. हा आम्ही काहीतरी 6 वर्ष आधी लावलेला होता. काढायचं का नाही, बस एवढा बस होईल तात्पुरतं, सध्या तरी एवढा बस होईल. अजून आहे तसा, हळूहळू त्याचा वापर करू. चिकनचं कालवण बनवलं तरी आपण ह्याला टाकू शकतो त्याच्यात. काहीतरी समजा रात्री बनवू स्पेशल, तर तुम्हाला दाखवू त्याच्यात. इकडे झाडं झालीत बघा, ही सगळी काढायची आहेत. हे सगळं जेव्हा साफ करू तर आपण पण मोकळं फिरू शकतो, सगळं दाखवू शकतो. तिकडे फणस आला एक, त्या तिथे बघा फणस आहे. तो फणस पण तुम्हाला जाता जाता दाखवेल, पण सध्या तुम्हाला मी अननस दाखवतो. बघा हा अननस आलाय एवढ्या बिछुडीमध्ये. तिथे पण एक होता अननस, पण तो जरा असा हे झाला. आणि इथे पण एक अननसचं झाड आहे, तर ह्याला येईल, अजून लहानच आहे हा, अजून होईल तो तयार. हा इकडे ही कोडफड आहे, बघू शकता. ही मला एक दिवस मी घेईल, मला जरा खोकळा आहे ना, तर खोकळ्यावर मी कसं औषध तयार करतो दाखवेल तुम्हाला. बघू शकता किती गवत आहे मागे. तोच गवत आता काढायचा आहे, जागेला परत स्वच्छ करायचं आहे, नीट करायचं आहे, आणि तुम्हाला भरपूर गोष्टी दाखवायच्या आहेत त्याच्यात. मोठा होईल व्लॉग, पण बघा. आणि हा इथे आहे फणस, हा बघा. लहान आहे, तयार आहे. की हा लहानच येतो फणस, लहान झाड आहे. असे फणस मोठे येतात ह्याच्यापेक्षा, पण हा फणस जरा लहानच आहे. हा एक फणस तुम्हाला दाखवण्यासाठीच ठेवलाय. आता या झाडाला अजून फणसं होती, आम्ही काढली ती. आता ह्याला पण आम्ही काही दिवसांनी काढू इथून. तर आपण बाहेरच्या बाजूला जाऊ, बाहेरच्या बाजूने व्ह्यू दाखवू. तसंच जमलं तर आपण विहिरीवर जाऊ, तो पण एक स्पॉट दाखवू तुम्हाला.
बघू शकता कसं आहे ते. तिथे विहीर आहे, तिथे जायचं आपल्याला विहिरीवर. की मे महिन्यात पूर्ण खाली जाते विहीर, पण पावसाळ्यामुळे काय माहिती भरली असेल तर परत आपलीच मोटर याच्यात टाकली आहे. बघू शकता नांगरणी चालू आहे. बैल नांगरतात ते शेत, नांगरून घेतील. त्याच्यानंतर इथे भात पेरला असेल कुठेतरी मध्ये, मग तो भात ते काढून पावसाच्या ह्याच्यात ते सगळ्याकडे लावतात. मला दाखवेल ते पण व्लॉग मध्ये. ही विहीर आहे, त्याच्यावर शेवाळे आले, खाली पाणी चांगलं आहे. तसे ह्याच्यात मासे आहेत. बघा व्ह्यू बघा कसा आहे. असा व्ह्यू पाहिजे खरंच. सकाळी उठलो आपण आणि असा व्ह्यू आपल्याला दिसतोय म्हणजे एक एक गोष्ट एक गोष्ट खूप खास आहे इकडची, की जास्त गाड्या येत नाही, ना हॉर्नचा आवाज, ना कसला आवाज, काय आवाज. शहरामध्ये पी पी पॉ 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 चालूच असतं सतत. आणि जे शुद्ध हवा आहे ती खरं म्हणजे इथेच आहे, आणि हा शुद्ध हवा अशी भेटत पण नाही कुठेच. बघा बैल नांगरतायत बघा कसे. ते इथून ह्यांचं झालंय करून, बघू शकता तुम्ही. माती बघा कशी गोल अशी हे केले ते करून. ते फक्त असं हे असतं की माती ते मोकळी करतात. ते झालंय करून बघा कसं दिसतं बघा. हे पाणी पाऊस पडल्यामुळे जरा जरा पाणी इथे जमलंय. आता हे पूर्ण झालंय. व्ह्यू बघा कसा आहे एकदम. अशा व्ह्यू मध्ये एकदम जगणं म्हणजे वेगळंच आहे. हा व्ह्यू प्रत्येकाच्या नशिबात नसतो. खरं म्हणजे हाच व्ह्यू सगळ्यात भारी व्ह्यू आहे. आणि व्ह्यू पेक्षा बोलतात ना स्वर्ग, स्वर्ग खरं हे असं असतं. शेताचं काम तिथे चालूच आहे त्यांचं. तर आपण जाऊ आता घरात, आणखी खूप वेळपासून बाहेर आहोत, घाम पण फुटतोय. घरात जाऊ, हातपाय धुवू, आणि हातपाय धुवायच्या आधी तुम्हाला मी पहिला खुबे दाखवेल, मग मी हातपाय धुवेल, आणि मग हा ब्लॉग आपण कंटिन्यू करू रात्री. ओके, सबस्क्राईब करा फक्त बस. हे बघा हे खुबे आहेत ह्याच्यात. हे बघा खुबेत हे जे खेड्यात गावात जिथे राहतात त्यांना माहीत असेल. कोकणी माणसाला माहीत असेल की खुबा काय असतो. खूप टेस्टी लागतात हे. भाकरी बरोबर तर एक नंबर लागतात. बनवले तर तुम्हाला मी दाखवेल. त्यात एक मासा पण असेल एक, की ज्यांनी पकडून आणले आणि हे असे नदीतून आणलेत बघा.
ही जाळी ह्याच्याला ठेवली की हे सगळे बाहेर निघू शकतात, सगळ्या घरभर होऊ शकतात, म्हणून ही जाळी अशी ठेवली आहे. अशा पद्धतीने खुबे काढतात. त्यांची सालं काढले, ही तोंड आहे त्यांचं, आणि ही काढलेली आहेत. त्या बाजूला हाँ थोडंसं गरम पाणी टाकलं. सुईने बरोबर निघलं असतं एकदम. काही काही निघतात, काही काही नाही निघत. कधी काढलेत असला प्रकार कधी केलाय तू? असे सरळ सरळ कापायचे. चांगला चॉप करून घेतला मी त्याला. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता इथे लसूण, मिरची आणि आपलं कढीपत्ता तो मग असे आपण काढलेला त्याला चॉप केला आहे. त्याला सरळ असे कापले आणि ह्याला पण आपण चॉपच केलं आहे. तर मला आता त्या गोष्टीचं आपण काय बनवणार आहे, चिकन 65. तर तुम्हाला आता त्या व्लॉगमध्ये मी चिकन 65चं दाखवणार आहे. म्हणजे हा कंटिन्यू व्लॉग आहे मागासपासूनचा. उभे पण आहे त्याच्यात, चिकन 65 पण आहे. पुढे अजून ह्याच्यात तुम्हाला दिसेल काय कसं बनवतोय. तर सबस्क्राईब करा पहिली गोष्ट. त्यांना पण आपण इथे ठेवू उभे. चिकन 65साठी तयार केलेले वस्तू. पाय दुखत होते ना, बरं वाटलं ते जर उभं राहिलं तर. लसूण पण सोलून झाले आहे, कांदा कापून झाला आहे, कढई काढली आहे. हो मग कढई ठेवली आहे, इथे लसूण ठेचत आहे. त्यात लसूण गेली आधी. नंतर मिरच्या डायरेक्ट तोडून मिरच्या टाकल्या, डायरेक्ट तोडून टाकल्या. त्याच्यात कढीपत्ता, कांदा आता गेला ह्याच्यात. चवीनुसार मीठ टाकलं ह्याच्यात, तिखट टाकलंय, हळद टाकले. आता खुबे सोडणार ह्याच्यात. खुबे मिनिटं झाले. खुब्यांना पाणी सुटलंय. त्याच्यात पाणी बिणी काय टाकलं नाहीये, त्यांचंच पाणी सुटलंय आणि ते त्याच्यातच शिजवलंय. फास्ट गॅस केले आता. आणि आता वाटण टाकणार त्याच्यात. चमचे 1 2 चमचे वाटण. झालंय खुब्यांचं. तर फास्ट गॅसवर ठेवलंय.
झालं की त्याला कोरडं होईल, मग बंद करू आणि मग तसंच ठेवू. मग आज किंवा उद्या खाताना मी तुम्हाला दाखवेल. चिकन आपण कट करून घेतलंय. याच्यात आपण पेटा घेतलाय आणि मांडीचा भाग घेतलाय. हा पण आधीच ठेवणार आहे बस. आणि आता मैदा टाकायचा. टाक अजून. बस. त्याच्यात आपण हळद टाकू, नंतर तिखट टाकू. बस. नंतर ते मिरची पण टाकतोच ना, त्यात हे होतच. आपण ह्याच्यात जरासा हे टाकू, लसूण. जो आपण कापलेला कढीपत्ता होता तो सगळा टाकू. चांगलं मिक्स करून घेऊ. याला आपण कोटिंग करून घेतलंय. नॉर्मलच कोटिंग केलंय, काय जास्त हायफाय काय टाकलं नाही आहे. हे खुबे तयार झाले, बघू शकता तुम्ही. पाणी सुकून गेलंय आणि असं थिक ग्रेव्ही टाईपच जरासं झालंय. बाहेर पाऊस पडतोय, असं दिसणार नाही आता तुम्हाला कारण की अंधार आहे पाठी. लाईटी जराशा खराब झाल्यात, तर त्या लाईटिंगचं तर काम म्हणजे आता पाठचं सगळं गवत काढल्यानंतर लाईटीचं काम होईल तेव्हा तुम्हाला क्लिअर दिसेल पाठचं. चिकन फ्राय करून घेतो. गरम झालं. इथे मम्मी हे चिकन रस्स्यासाठी काढते ताटात, ते बनवते. पहिला तर चिकनचे पीसच सोडू. पेटा सोडला तर उडेल अंगावर, नंतर सोडू. बघा कसे मोकळे निघतात बघा. असे मोकळे निघले की चांगली कोटिंग तशीच राहते आणि खायला पण मस्त लागते. मस्त क्रिस्पी करून घेऊ एकदमच. काढून ठेवू डब्यात फ्रीजमध्ये. मग उद्या मस्त भाकरी बरोबर उभे खाऊ. आज नुसता चिकनचा बेत ठेवू. चिकन चांगलं फ्राय होतंय. हे जे चिकन आहे ते आपण ह्याच्यात टाकू आणि मग चांगलं मिक्स करून घेऊ. बघू शकता तुम्ही कसं मिक्स होतंय ते. काय नाही करायचं, बस ह्यालाच चिकन 65 बोलतात. झालंय तुमचं चिकन 65 तयार. हे आपलं चिकन 65 तयार आहे, बघू शकता तुम्ही. घेतो. एक नंबर झालं, एक नंबर. हे आपलं इथे चिकन आहे, चिकन 65. आपण खाऊ. हे जे मिरची टाकलंय ना, एक नंबर. मी आता जेवून घेतो आणि हा ब्लॉग इथेच बंद करतो. भेटूया उद्या.